पार्थ पवार छगन भुजबळ यांच्यामध्ये टेंडरवरून वादावादी झाल्याची चर्चा, ठेकेदाराला परत पाठवल्यानं शाब्दिक चकमक. सूत्रांची माहिती, तर मी कुठल्याही शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला नाही, भुजबळांची माहिती. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये मवियाची बैठक. शरद पवारांच्या नेतृत्वात वायबी चव्हाण सेंटर इथं बैठकीचं आयोजन. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची घेणार भेट. प्रसाद लाड, विखे पाटील, उदय सामंत, बच्चू कडूंचा समावेश. जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल. मुंबई नाका पोलीस ठाण्यातल्या 8 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 13 जणांचा मृत्यू. एकाच भागामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. मृत्यू विषारी दारू पिल्यानं झाला असल्याची माहिती. बाणगंगा तलाव नूतनीकरणाला निधी मंजूर. निधी मंजुरीनंतर सुद्धा काम बाकी. संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल. डिझेलच्या टंचाईमुळे गर्भवतीला नाकारली रुग्णवाहिका. हिंगोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार. कोकण रेल्वेचं 15 जून पासून विशेष मान्सून वेळापत्रक. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र पथकं सज्ज ठेवता येणार. दरडी कोसळणाऱ्या भागांमध्ये विशेष संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची सूचना. महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी एअर अँब्युलन्स तात्काळ सुविधा देण्यासाठी परिवहन विभागाचा प्रस्ताव. गेल्या 4 महिन्यामध्ये रस्ते अपघातामध्ये 5233 जणांचा झाला होता मृत्यू. ठाणे दामणकर नाका दरम्यान डिसेंबर पर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध होणार. लवकरच पहिल्या टप्प्याची चाचणी सुद्धा केली जाणार. मेट्रो 5च्या ठाणे दामणकर नाका पहिल्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात. मुंबई, रायगड, पालघरमध्ये रविवारी सोमवारी हलक्या सरींची शक्यता. तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याचाही अंदाज. देशामध्ये अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन. गहू, तांदूळ, मका, तेलबिया उत्पादनांचा विक्रम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. भारतीय आंब्याच्या आयातीवरती बंदी. जपाननं आयातीवरती घातली बंदी. तब्बल 20 वर्षांनंतर जपानकडून बंदी घालण्यात आली. राजकारण्यांच्या चार्टर्ड विमानांवरती बंदी घाला. राजकारण्यांचे 3 महिन्यांचे पगार देऊ नका. बागेश्वर बाबांचं प्रवचनातून विधान. शस्त्रसंधी वाढवण्यावरती सहमती. अमेरिका इराण दरम्यान तात्पुरता करार दृष्टीपथात. अमेरिका इराणमध्ये 60 दिवसांच्या युद्धबंदीचा मसुदा तयार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीची प्रतीक्षा.